नमस्कार मित्रांनो, आजचा आपला प्रवास आहे घाटकोपर ते गणपतीपुळे. गणपतीपुळेला जाण्यासाठी प्रथम घाटकोपर स्टेशनवरून स्लो लोकल पकडली. त्यानंतर आम्ही उतरलो दिवा जंक्शनला सावंतवाडीकडे जाणारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून पकडली. त्यानंतर ट्रेनमध्ये लोअर साईड बर्थ अँड अप्पर साईड बर्थ आणि वियांसाठी अप्पर बर्थ असे 3 तिकीट बुक केले होते. कोकण म्हणजे स्वर्ग आणि निसर्ग. या निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही ट्रेनने प्रवास करत होतो. पुढे सिग्नल लागल्या कारणाने या ठिकाणी ट्रेन थोडा वेळ थांबली होती. त्यानंतर आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरलो. मित्रांनो, तुम्ही सचिन पिळगावकर यांचा नवरा माझा नवसाचा हा मराठी चित्रपट नक्कीच पाहिला असेल. या पिक्चरसारखीच काहीशी स्टोरी आमची पण होती. 8 वर्षांपूर्वी विहान व्हावा यासाठी देवाकडे मागणं केलं होतं आणि देवाने ते मागणं पूर्ण केलं आणि तोच नवस पूर्ण करण्यासाठी आज आम्ही प्रवास करत होतो. रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते गणपतीपुळे मंदिर हा साधारण 1 तासाचा प्रवास शेअरिंग ऑटोने आम्ही पूर्ण केला. त्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर थोडंसं फ्रेश होऊन आम्ही थेट गणपतीच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी मंदिराकडे निघालो. पाहू शकता मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य असा. पुढे देवासाठी दुर्वा, हार आणि श्रीफळ घेऊन मी मंदिरामध्ये प्रवेश केला. याच ठिकाणी 8 वर्षांपूर्वी मी देवाकडे मागणं केलं होतं